सतीश उर्फ खोक्या भोसलेची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे। प्रयागराज न्यायालयाकडून खोक्या भोसलेला ट्रान्झिट रिमांड देण्यात आलेला आहे। खोक्या भोसलेला महाराष्ट्रामध्ये आणण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय। बीड पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ताबा घेतलाय। खोक्या भोसलेला घेऊन पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेने निघाले आहेत। काही वेळातच आता पोलीस प्रयागराजहून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहेत। खोक्या भोसलेला मुंबईत आणलं जाईल आणि इथून त्यानंतर बाय रोड बीडमध्ये नेलं जाणार आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराज कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलाय। बीडवरून गेलेल्या पोलीस पथकानं खोक्याला प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिसांकडून ताब्यात घेतलं। खोक्याला आता बीडमधील शिरूर कोर्टात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाईल। आजच खोक्याला बीडमध्ये आणलं जाईल। मुंबई किंवा संभाजीनगर विमानतळावर आणण्याची शक्यता आहे। आज सायंकाळपर्यंत खोक्या भोसलेला बीड जिल्ह्यात आणलं जाईल। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये खोक्या भोसले याला बेड्या ठोकण्यात आल्या, तर बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सतीश उर्फ खोक्या भोसले शिरूर कासारमधून फरार झाला। अटकेच्या भीतीनं खोक्या भोसले शिरूर कासार सोडून सुरुवातीला पुण्यात गेला। पुणे शहर ग्रामीण हद्दीत खोक्या भोसले एक दिवस मुक्कामी होता। पुण्यानंतर खोक्या अहिल्यानगरमध्ये गेला आणि तिथंही त्यानं एक दिवस मुक्काम केला। अहिल्यानगरमध्ये खोक्या भोसलेनं TV9 मराठीला मुलाखत दिली। या मुलाखतीनंतर खोक्या भोसलेला पकडण्यासाठी बीड पोलीस अहिल्यानगरमध्ये आले। मात्र खोक्या भोसलेनं पुन्हा पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर गाठलं। छत्रपती संभाजीनगरच्या एका तारांकित हॉटेलमध्ये दुसऱ्याच्या नावानं रूम बुक करून त्यानं मुक्काम केला। छत्रपती संभाजीनगर नंतर खोक्याचा ठाव ठिकाणा लागला तो थेट प्रयागराजमध्ये। खोक्या भोसले ट्रॅव्हल्सनं प्रयागराजला गेल्याची माहिती समोर आली आहे। बीडचे SP नवनीत कावत यांनी प्रयागराज SPंना फोन करून खोक्याचे डिटेल्स पाठवले। प्रयागराजमध्ये खोक्या उतरताच विमानतळ पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। सर्वांना त्यांना आरोपींना अटक करायला पाहिजे। सतीश भोसले तर मुख्य आरोपी, पण सर्व पण आम्हाला इतकं हाणलं त्यांनी सर्वांनीच, आणि ही सर्वांनी आणि त्यांच्या महिला माणसं पण आमच्या काही अनेक असे आरोप घ्यायला लागलेत। मुख्यतः महिला पण इतके आरोपी आहेत, यांची प्रशासनाने जिम्मेदारी घ्यावा, त्यांना ती शिक्षा व्हायलाच पाहिजे। यांचे एवढे गुंड होते, आम्ही बेशुद्ध अवस्थेत होतो आणि एकाच दिवशी एकाच वेळेला ह्या दोन घटना कशा होतील हे प्रशासनाने पहिले तपासायला पाहिजे आणि आमच्या असे आरोप लावता वेळेस त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे। गाववाले कुणी आले असेल, आम्हाला त्यातलं काही माहित नाही, कुणी नेलं काय झालं। माझ्या वडिलाकडे पाहूनच मला ते काय कळलं।